उद्याच्या ऑर्डरच्या तयारीसाठी ना आम्ही दोघं पण निघालो होतो. तसं तर ना फक्त माझ्या एकटीचंच काम होतं, पण सोबत मी ह्यांना पण घेऊन चालले होते. तर इथे ना आम्ही रॉयल ग्राफिक्समध्ये आलो होतो, कारण की ना इथून मला सप्तपदीसाठी लागणाऱ्या प्रिंट घ्यायच्या होत्या. तर त्यासाठीच ना आम्ही इथे आलो होतो. त्या प्रिंटची डिझाईन बनवलेलीच होती, इथून फक्त आम्हाला प्रिंट मारून घ्यायच्या होत्या आणि त्यानंतर परत जायचं होतं आम्हाला फुलं घेण्यासाठी. सगळं काम आवरल्यानंतर मी आले होते वाडीत आणि वाडीत आल्याबरोबर ना लगेच इकडे मी स्वयंपाकाला लागले होते. तर इथे काही लाईटच नसल्यामुळे ना मी चुलीवरती स्वयंपाक बनवणार होते. तर इकडे मी चूल वगैरे पेटून घेतली आणि त्यानंतर ना अंडे शिजत घालायचे होते. तर आज मला बनवायची होती अंड्याची भाजी. अंड्याच्या भाजीसाठी लागणारा मसाला मी जेव्हा लाईट होते ना तेव्हाच बारीक करून ठेवला होता. तर ही अंड्याची भाजी मला ना फक्त दोघांपुरतीच बनवायची होती, म्हणून इथे मी फक्त 5च अंडे उकडत घातले होते. अंडे शिजेपर्यंत म्हटलं दुसरं काहीतरी काम करून घेते. आता दुसरं काम तरी काय असणार, जे मी फुलं आणले होते ना त्याच्याच पाकळ्या मला करून ठेवायच्या होत्या. तर ह्या पाकळ्या करायला पण ना मी आज एकटीच होते, मग काय बसले होते लगेच ह्याच मी पाकळ्या करायला. आजचे फुलं पण ना थोडे जास्तच होते आणि तरी पण ना असं म्हणतात की तुम्ही सप्तपदी डेकोरेशनचे खूप सारे पैसे घेतात. आता हे फुलं पण जर मीच घेऊन आले ना तर ह्या पाकळ्या करायला ना मला एकटीला 2 ते 3 तास तरी लागतातच. तर पाहू आता किती वेळ लागतोय किती वेळ नाही ते, कारण की ना पाकळ्या करायला तर मी एकटीच होते. सोबत कोणी असलं ना तर थोडंसं लवकर काम आवरतं. तर इकडे ना कणीस उकडलेलं होतं आणि तेच ना मी खात बसले होते. तर पाहू शकता एवढा अंधार पडलाय तरी पण ना माझ्या फुलांच्या पाकळ्या काय अजून आवरलेल्याच नव्हत्या. तर कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल तर लाईक करा.